एक म्हैस होती पहिला, पुन्हा त्याच्यामध्ये एकापासून 2 किलो, दोघापासून 3 करत करत वाढवत गेलो. नमस्कार मित्रांनो, मी आलोय सध्या उजेड या ठिकाणी, तालुका शिरोंपा, जिल्हा लातूर या ठिकाणी. तुम्ही बघू शकाल जुगाड व्यवसाय कसा करायचा. दूध व्यवसायामध्ये बरेचसे लोक लाखो लागवड लागते म्हणून व्यवसाय करायला थांबतात. पण मित्रांनो, कमी संख्यामध्ये किंवा कमी पैशामध्ये दूध व्यवसाय सुंदर कसं करायचा, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उदाहरण सांगतो. आता या पद्धतीनं तुम्ही शेड बघू शकाल, ज्या पद्धतीनं मेडके लावून शेडची रचना केली आहे. आणि या ठिकाणी 6 जनावरं सांभाळले जातात, ज्यामध्ये नागपुरी एक जात आहे, देवणी जातीची एक गाय आहे आणि बाकीच्या 4-5 म्हशी मुर्रा आहे. त्यामध्ये दूध उत्पादन एका म्हशीकडनं 4-5-6 लिटर असं दूध उत्पादन होत आहे. आणि इथल्या शेतकऱ्याकडे 1 एकर शेती आहे आणि त्या 1 एकर शेतीमध्ये सुंदररित्या नियोजन कसं करतात. कदाचित ते 10 गुंठे गजरा गवत लावून आणि 10 गुंठे इतर गवत लावून हे जनावरांचं चाऱ्याचं नियोजन संगोपन या पद्धतीनं होत आहे. त्याच्या सोबत त्यांनी कुक्कुटपालन पण ही करतात, ज्यामध्ये संख्या आता सध्या 20-25 कोंबड्याची संख्या आहे. नमस्कार, मी महबूब उस्मान देशमुख, राहणार उजेड, तालुका शिरोंपा, जिल्हा लातूर. माझे शेती 1 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये 3 मुरा आहे आणि त्याच्यामध्ये 1 नागपूर आहे आणि 1 नागपूर वळू आहे. आणि त्यासोबत माझा चहाचा हॉटेल सुद्धा आहे. ही शेती बघत बघत चहाचा बिझनेस सुद्धा करतो मी. अच्छा, बरं. तुम्ही 1 एकर शेतीसोबत तुम्ही हा दूध व्यवसाय निवडला. तुमच्याकडे आता किती जाती, एवढ्या संख्यामध्ये 5 संख्या आहेत, किती संख्या आहेत आपल्याकडे? 3 मुरा आणि टोटल मशीनची संख्या 5 आहे. 5 आहे. आणि 1 गाय आहे देवणी जातीची. देवणी जातीची गाय आहे. आणि 5 मशीन मधून तुमच्या किती म्हशी मुर्रा आहेत? आणि 3 म्हशी मुर्रा आहेत आणि 1 नागपूर आहे आणि 1 नागपूर जातीचा वळू आहे. दाखवू शकतो तुम्हाला. कोणच्या नागपुरी कोणच्या आहे? नागपूर म्हैस आहे, हे नागपूर जातीचे आहे. आणि ते 3 मुरा आहेत आणि हे नागपूर जातीचा वळू आहे. हे नागपूर जातीचा वळू? नागपूर जातीचा वळू. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता यामध्ये हा नागपुरी आणि मुर्रा म्हशी काय फरक असतो आणि दुधामध्ये देवाणघेवाण म्हणजे दुधामध्ये उत्पन्नामध्ये काय कमी जास्त? नागपूर म्हैस आहे ते थोडं, हे 4 लिटर दूध देते, ते आहे ते 5-5.5 लिटर दूध देते ते मुरामध्ये. अच्छा, बरं. खाण्यामध्ये जसं दूध येतं नागपुरीचं चांगलं आहे, तसं मुराचं थोडंसं पातळ येते दूध मध्ये फॅट मध्ये थोडं कमी जास्त होतं. फॅटला कमी आहे. अच्छा, बरं. आता एवढ्या संख्यामध्ये आता तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करता? आता त्याच्यामध्ये 10 गुंठे हे गजरा गवत लावलेला आहे, पुन्हा कडबा इकत गुळी, हे असं 100-200 पोत्याचं गुळी 3 घेऊन करून शेती 1 एकर आहे. त्याच्यामध्ये बाकीचा व्यवसाय करतो. अच्छा, बरं. आता हे तुम्ही नागपुरी कुठून आणलं? तुम्ही नागपूरवरून? हे नागपूर म्हैस ही नळेगावच्या बाजारवरून आणलेली आहे. नळेगाव. अच्छा. ती 1 साकोळून आणलेली आहे, 1 उदगीरून आणलेली आहे, परत ती 1 ह्याच्यावरून आणलेली आहे, काय घोडेगावच्या बाजारवरून. म्हणजे माळेगाव? नाही, घोडेगाव बाजार वेगळ्यासाठी. कुठाला हे पुण्या तालुक्यात येते की माहित नाही, बरं. ते घोडेगावच्या बाजारवरून आणले. घोडेगाव. अच्छा, बरं. तुम्ही आता सर्वात महत्वाची गोष्ट, एवढ्या संख्यामध्ये 5 संख्यामध्ये दूध किती उत्पन्न होतं? आता ह्याच्यामध्ये आता सर 2 दुधाचे आहेत म्हशी, त्याच्यानंतर 2 आहेत, हे 1 नागपूर आणि 1 मुरा गाभण आहे. 9 महिन्याचे. 9 महिन्याचे गाभण आहे. अच्छा, बरं. एक सरासरी दिवसाचं तुमचं किती दूध उत्पादन होतं? आता सरासरी आता ते 2 म्हशीवाचं 5 ते 8 लिटर जाते एका टायमाला. 8 लिटर. 2 टायमाला 16 लिटर दूध. 16 लिटर दूध. अच्छा. आणि इकडे तुमचं काय भाव भेटतं? 50 रुपये. 50 रुपये लिटर भेटतं. अच्छा. मग डेली उत्पन्न म्हणलं तर जर तुमचं 15 लिटर 16 लिटर म्हणलं तर जवळपास 800 रुपयाचं दूध तुमचं डेली कलेक्शन होतं. 700. आणि त्याच्यामध्ये त्याला सरकी आहे, शेंगदाणा पेंड आहे, पुन्हा बारली आहे. समजे त्याला कमीत कमी 200 रुपये 200-300 रुपयाची चंदी लागते. पुन्हा परत आता ही समजा चंदीचं केलं तर 500 रुपयाची चंदी जाते दोघांमध्ये. 500 म्हणजे साऱ्यामध्ये 500 रुपये. 300 ते 400 रुपये तुम्हाला निवड डेली खर्च आहे. अच्छा, पण. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जनावर जपत असताना किंवा लोकांचा काय असतं की दूध व्यवसायामध्ये व्यवसाय करायचा असतो, पण ते किती संख्यापासून सुरुवात केली पाहिजे हे तुम्हाला असं वाटतं? बघा, आपल्याला करायचं आता आपल्या पैशाच्या हिशोबाच्या प्रमाणे आता यादी काढून गेल्यानंतर आता त्याचं तरी हे होणार नाही, प्रॉफिट होत नाही.
आता त्याच्या याच्यामध्येच होते. पहिल्या सुरूला आपले घरगुती 2 म्हशी घेऊन पुन्हा त्याच्यानंतरच वाढवायला पाहिजे. वाढवायला पाहिजे. हम्म. बरोबर. कारण की आता कसं आहे, मोठ्या शेतकऱ्याला बँक कर्ज देते. आता आमच्यासारख्याला कोण सबसिडीचे पैसे बी देत नाहीत आणि कोण हे पैसे बी देत नाहीत आम्हाला, असं आहे. बरोबर. सर्वात हम्म. महत्वाची गोष्ट ही असते. आणि कारण शेती 1 एकर असल्यामुळं कोणती बँक कर्ज बी देत नाही. मग पुन्हा असं फायनान्सचे पैसे उचलूनच असं आणायचे, 1,00,000-2 लाख रुपये फायनान्सचे उचलून 1-2 म्हशी आणून वाढवा लागते. आता हे तुम्ही हे व्यवसाय कधीपासून निवडला आहे, कधीपासून करता? हे बघा, हे 3 वर्ष झालं. 1 म्हैस होती पहिलं, पुन्हा त्याच्यामधून एकापासून 2 किलो, दोघापासून 3 करत करत वाढवत गेलो. आता तुम्हाला जेवढं होतं तेवढं तुम्ही म्हशी सांभाळता. हा. बरोबर. हा. आणि आता सरकी पेंड आपलं हे जे काही खुराक देता तुम्ही, हे हम्म. कुठल्या बाजारात आणता? हे इथं डेअरीवर उपलब्ध आहे. ती सारखी पेंड आहे, पुन्हा ते याचा गव्हाचा भुसा ते इथून घेतो. पुन्हा ती शेंगदाणा पेंड ती नाही, लातूर तिरुपती वाल्यापासून घेऊन येतो. तिरुपती हा. वाल्यापासून. अच्छा, बरोबर. हम्म. आता हे मित्रांनो बघू शकता, निव्वळ एकदम कमी गुंतवणुकीमध्ये हा दूध व्यवसाय केला जातो. तुम्ही बघू शकाल शेडची काय पद्धत आहे बांधण्याची वगैरे. ते तुम्ही जुगाडू व्यवसाय, दूध व्यवसाय केलात म्हणा की अर्थात. जर बघायचं म्हणलं तर तुम्ही मेडके लावून तुम्ही हा शेडची रचना तुम्ही केली आहे. ज्या पद्धतीनं सविस्तर जनावर मित्रांनो बसू शकतात व्यवस्थित. पाऊस जरी आला तर काही अडचण नाही यामध्ये. व्यवस्थित बघू शकता, त्यामध्ये ताडपत्री वगैरे घातलेत, नेट मारून जनावराला व्यवस्थित खाली आसरात तयार केले आहेत. आणि आता यामध्ये प्रत्येक 2 म्हशी तर जनावर देतात, म्हणजे दूध देतात. बरोबर. अच्छा, महत्वाची गोष्ट. गाभण आहे 9 महिन्याची, 8 महिन्याची. आता मित्रांनो, आता सर्वात महत्वाची गोष्ट, इकडं देवणी बाजारपेठ मधून आणलेली एक गाय आहे, ते पण तुम्हाला दाखवूयात. फार देवणी मित्रांनो, आता हे देवणी बाजारातली गाय आहे. सर्वप्रथम जर बघायचं फार म्हणलं गरीब तर. आहे. अच्छा, हे कितला पडले वगैरे तुम्ही कधी घेतला था? हे 24,000 रुपयाला घेतलेले. 4 महिने झाले. 3 महिन्याची गाभण असताना घेतलेली आहे. 1 महिन्यात 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची गाभण आहे. आणि विशेषता काय असते साध्या गायीमध्ये आणि देवणी बाजारपेठ मधल्या गायीचे काय विशेषता आहे? देवणी जातीची गाय म्हणलं तर प्रसिद्ध आहे लातूर जिल्ह्यामध्ये देवणी. आता ही दुसरे संग्रहित हे ते जे आहे ते नाही, हे प्युअर देवणी जातीची आहे. अच्छा, हे सरासरी जर गाभण झाल्यानंतर जर पिल्लं दिली आणि त्यामध्ये दूध उत्पादन किती होतं बरं एका टायमाला जर म्हणलं? आता मी गावातूनच घेतलेली गाय, ह्याची माय 3.5-4 लिटर दूध देते ह्याची एका टायमाला. हा, एका आणि सरासरी फॅट किती लागतो त्यांचा? फॅट काय म्हणलं तर आता ही घरगुती, आता ज्याच्या घरी बारके लेकर आहेत त्यानेच घेऊन जातात. डेअरीला घालण्याचा काही संबंध येतच नाही. संग्रहित गाय असल्यानंतर 10-15 लिटर दूध झाल्यानंतर ती करू शकतं. 1-2 लिटर आता गोरं जर दिली तर त्याला 2 पाकिट सोडून 1-1.5 लिटर दूध काढू शकतो आपण घरी खाण्याकरिता लेकरावाला. बरोबर. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता हे जे तुम्ही शेणाचं वगैरे नियोजन कसं करता, काय नाही वगैरे? आता इथं आता सरेच मागे टाकलेलं, ह्याच्या मागे वाढवून आता ह्याच्यानंतर JCB लावून खड्डा मारून पुन्हा परत तिथं खाली टाकण्याचं. अच्छा, इतके दिवस घरी राहत होते म्हशी, आता इथून 1 वर्ष झालं शेतात बांधू लागलं. बरं. ह्याच्यामध्ये आता तुम्ही कुक्कुटपालन पण काही पिल्ले तुम्ही पाळलायत कुक्कुटपालनासोबत, म्हणजे दूध व्यवसायासोबत. पण आता सध्या किती पिल्लं आहेत तुमच्याकडे कुक्कुटपालन मध्ये वगैरे? आता कोंबडीचे पिल्ले होते 15 होते, त्याच्यामधून 12-13 ह्याने काय म्हणते आता बाहेर ससाना हे ते उचलून घेऊन आता 3 पिल्ले राहिले त्याचे. बाकीचे माझ्यापाशी मोठे समजे कोंबडे मिळून 60-70 कोंबडे होते. युरिया मारून ते मकाला युरिया मारल्यानंतर ते खाऊन संपूर्ण मेले. ह्याच्यानंतर पुन्हा अजून घेऊन आलो मी 10-15 कोंबडे आहेत. अच्छा, बरं. सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही या पद्धतीनं दूध व्यवसाय करू शकता आणि त्यासोबत कुक्कुटपालन तुम्ही करू शकता. मित्रांनो, व्यवसाय करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची काहीच गरज नसते. असाही व्यवसाय तुम्ही करू शकता. ज्या पद्धतीनं हा जुगाडू शेड मारून तुम्ही 5, 6, 7, 8, 10 म्हशीचं तुम्ही संगोपन करून सुंदररित्या उत्पन्न करू शकता. ज्या पद्धतीने मामा आता 1 एकर शेतीमध्ये किती तुम्ही गुंठे चारा लावलाय सध्या? 10 गुंठे चारा लावला. 10 गुंठे चारा आहे. सर्वात मग पुन्हा परत त्याच्यामध्ये 10 गुंठे मक आणि पुन्हा ज्वारी हे असं फेरे खाली वैरण काढून पुन्हा 100-200 कट्ट्याचं सोयाबीनचं गोळी, हरभऱ्याचं गोळी असं गोळा करून एका ठिकाणी असं शेड मध्ये घालून पॅक करून ठेवतो. अच्छा, काय तिथं शेडाची कडबाकुट्टी मशीन घेतले. ठीक आहे.